फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो इयत्ता 10वी गणित भाग 2 म्हणजे भूमिती. आणि आपलं चालू आहे नमुना प्रश्नपत्रिका, संभाव्य प्रश्नपत्रिका जी मार्च 22 मध्ये परीक्षा होणार आहे त्यासाठीचा हा सराव. मित्रांनो, नमुना प्रश्नपत्रिका 2 आपण सुरुवात करत आहोत. त्यामधील हा पहिला व्हिडिओ. मागील व्हिडिओ गणित 1 चे 2 प्रश्नपत्रिका झाल्यात, गणित 2 च्या 1 प्रश्नपत्रिका झाली. त्यांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही ते नक्की बघा. चला मित्रांनो, सुरुवात करूया. त्याआधी मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर सुद्धा तुमच्या मित्रांना करा. चला सुरुवात करूया. 10वी गणित भाग 2. मित्रांनो, आपली प्रश्नपत्रिका चालू आहे नंबर 2, संभाव्य नमुना प्रश्नपत्रिका 2, जी 2022 मार्च या महिन्यात परीक्षा होणार आहे आपली. त्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा. पुढील योग्य पर्याय, प्रश्न पहिला काय असतो तर निवडून त्याचे वर्णाक्षर आपल्याला लिहायचे असतं. पहिला प्रश्न काय बघा, पुढीलपैकी आरंभ बिंदूच्या उजवीकडे एक सक्षावर असलेला बिंदू कोणता? मित्रांनो, एक सक्षावर जो बिंदू आहे तो कोणता असणार आहे तर या बिंदूंमधून. तर तुमच्या लक्षात येईल मित्रांनो, उजवीकडे आहे म्हणजे तो धन असला पाहिजे. आता इथे -2 हा डावीकडे, 0 तर मध्येच आहे. हा 2, 3 आहे, परंतु वाय अक्षावरचा सुद्धा बिंदू दिला आहे 3, म्हणजे हा एक अक्षावर येणार नाही. 2, 0 हा असणार आहे, हे लक्षात असू द्या. हे लक्षात ठेवा मित्रांनो, एक अक्षावर वाय कोऑर्डिनेट जो आहे, वाय निर्देशक 0 असतो, तो इथे पण आहे, परंतु हा डाव्या बाजूला असल्यामुळे हा येणार. त्यामुळे याचं वर्णाक्षर जे आहे ते येणार डी. डी याचं उत्तर आहे 2, 0. त्रिकोण PQR या काटकोन त्रिकोणात तर एक PR हा कर्ण आहे. PR बरोबर 12, PQ बरोबर 7, तर P चे माप किती? आता मित्रांनो लक्षात घ्या, थोडक्यात जर आपण इथे त्रिकोण काढला, या पद्धतीने आपण समजा हा त्रिकोण काढला, PQR हा काटकोन त्रिकोण आहे, PQR हा कर्ण आहे. तर लक्षात घ्या, इथे बाजू आपल्याला दिली आहे 12, PR 12 आहे म्हणजे कर्ण 12 आहे, PQ ही 6 आहे. 6च्या दुप्पट 12 होतात, 12च्या निम्मे 6 होतात, आणि हे 30 कोणासमोरील बाजू जी आहे मित्रांनो ही किती असते तर 60 असते. 30 कोणासमोरील बाजू ही काय असते, निम्मे असते कर्णाच्या, त्यामुळे हा 30 झाला. आपल्याला क्यूवर विचारलेला आहे नाही का, पीचं माप विचारलं म्हणजे या कोणाचं माप विचारलेलं आहे. तर हा मित्रांनो 30 असेल तर हा किती असेल तर 60 असणार आहे, म्हणजे याचं वर्णाक्षर येणार आहे बी. पुढे, जर साइन थिटा बरोबर 3/5 तर कॉस थिटा बरोबर किती? मित्रांनो तुम्हाला हे माहिती आहे, 3, 4, 5 नाही का, 3, 4, 5 हे काय असतं तर हे आहे पायथागोरसचं त्रिकोण. हा कर्ण आहे म्हणजे 5 असणार आहे, म्हणजे अर्थात हा असणार आहे 4. 4/5 याचं उत्तर असणार आहे, डायरेक्ट तुम्ही लिहू शकाल. म्हणजे इथे सुद्धा वर्णाक्षर येणार आहे डी. याचं उत्तर आहे 4/5. दोन समरूप त्रिकोणाच्या संगत मध्यकांचे गुणोत्तर 4/7 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर किती? आता मित्रांनो हे गुणोत्तर सुद्धा त्याच्या मध्यकांच्या वर्गांच्या प्रमाणात असते. म्हणजे याचा वर्ग करूया 16, याचा वर्ग केला 49, म्हणजे 1649 म्हणजे वर्णाक्षर ए हे आहे याचं उत्तर. आय होप तुम्हाला मित्रांनो हे कळालं असेल. प्रश्न पहिला बी मधील प्रश्न घेऊया. पुढील उपप्रश्न सोडवा. 4 असतात आपल्याला, ते सोडवायचे असतात. 4×4 1 मार्काला 1. आकृतीत माहितीवरून एरिया ऑफ ट्रँगल ABD आणि एरिया ऑफ ट्रँगल CDB काढा. मित्रांनो या 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढायचे. तुम्हाला लक्षात येत असेल DB याचाही पाया आहे, याचाही पाया आहे, आणि 2 सामायिक पायांच्या त्रिकोणांचे क्षेत्रफळ त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. ही त्याची उंची झाली, ही उंची झाली, या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. लिहूया. सामायिक पायांच्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे सामायिक पायांच्या 2 त्रिकोणांची क्षेत्रफळे ही कशी असतात तर ही त्यांच्या संगत उंचींच्या प्रमाणात असतात. आता फ्रेंड्स आपल्याला लिहिता येईल एरिया ऑफ ट्रँगल ABD छेद एरिया ऑफ ट्रँगल CDB, जो की आपल्याला काढायचा आहे. यांची उंची कोणती येणार तर इथे येणार AB आणि इथे येणार CD. AB छेद CD म्हणजे मित्रांनो किती? AB आहे 3, CD आहे 5, 3×5.
प्रश्न दुसरा काय बघा, A48, B55, C24 आणि D17 हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत. मित्रांनो हे शिरोबिंदू आहेत, तर त्यांच्या कर्णांच्या छेदनबिंदूचे निर्देशक लिहा. समजा मी ABCD हा चौकोन काढून घेतला आणि याला नाव देतो मी बिंदू M. मित्रांनो एक आपल्याला गुणधर्म माहिती, समांतर भुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. म्हणजे जेवढं अंतर CM असेल तेवढंच अंतर असेल MA. म्हणजेच M काय असणार आहे, CA चा मध्यबिंदू किंवा BD चा मध्यबिंदू. आपण कोणताही एक लिहूया. A समजा आहे 4-8 आणि C आहे 2-4. तर मित्रांनो हे लक्षात घ्या, M हा मध्यबिंदू झाला AC चा, त्यामुळे मध्यबिंदूंच्या सूत्रानुसार आपल्याला सहज काढता येईल, नाही का. सुरुवात करूया. आधी प्रॉपर्टी लिहूया, गुणधर्म लिहूया. समांतर भुज चौकोनाचे कर्ण, चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. मग मित्रांनो हे दुभागत असतील, दुभागतात, तर काय आपल्याला लिहिता येईल, M एक्स वाय म्हणूया याला. M हा AC चा मध्यबिंदू आहे, मध्यबिंदू आहे. मग मित्रांनो हा जर मध्यबिंदू असेल तर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार आपण काय लिहिणार, मध्यबिंदूच्या सूत्रानुसार काय ते सूत्र, तर x बरोबर असतो x1 अधिक x2 छेद 2 आणि y बरोबर असतो y1 अधिक y2 छेद 2. अर्थात मित्रांनो x1 y1 हेच असणार आहेत. हा समजा x1 y1 आहे आणि हा आहे x2 y2. लक्षात असू द्या. तर x1 आहे 4 आणि 2 किती झाले, 4 अधिक 2 छेद 2 आणि y किती असणार आहे मित्रांनो 8 आणि 4, म्हणजे 8 अधिक 4 छेद 2. y बरोबर 4 आणि 2 6 छेद 2, म्हणजेच इथे x आहे मित्रांनो. हा x बरोबर आला 3 आणि y बरोबर किती येणार 8 4 12 छेद 2 म्हणजेच किती 6. म्हणजे xy म्हणजेच M चे जे बिंदू आहेत, निर्देशक आहेत, ते आहेत 3 6. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित. एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाच्या बाजूंची लांबी प्रत्येकी 7 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी काढा. मित्रांनो मी त्रिकोण काढून ठेवलाय, ही 7 आहे, ही 7 आहे. हा काटकोन त्रिकोण आहे, लक्षात असू द्या. पायथागोरसचा प्रमेय यूज करून आपल्याला AC जो आहे तो काढता येईल, मात्र ते लिहावं लागेल. समजा त्रिकोण ABC हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे, समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. मग मित्रांनो इथे AB आपण 7 दाखवला आहे, BC 7 दाखवला आहे, ते लिहूया. AB आणि BC बरोबर 7 पायथागोरसच्या प्रमाणानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार ते काय मित्रांनो, तर तो येतो AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AB BC 7 7 म्हणजे 7चा वर्ग अधिक 7चा वर्ग 49 अधिक 49 म्हणजे मित्रांनो किती आले 98. AC चा वर्ग बरोबर 98, वर्गमूळ घ्या. AC बरोबर वर्गमुळात 98 म्हणजेच काय मित्रांनो, तो 49 गुणिले 2 आणि 49 बाहेर आला तर काय, तो 7 वर्गमुळात 2. म्हणून AC जो आहे तो 7 वर्गमुळात 2 सेमी आहे. म्हणजेच कर्णाची लांबी 7 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. कर्णाची लांबी बरोबर 7 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. ओके फ्रेंड्स, चौथा गणित काय, जर 2 साइन थिटा वजा 5 कॉस थिटा तर टॅन थिटाची किंमत काढा. मित्रांनो हे आपल्याला दिले, त्याच्यावर टॅन थिटा काढायचं. चला आपण सुरुवात करूया. जे दिले त्यापासून 2 साइन थिटा बरोबर 5 कॉस थिटा. मित्रांनो काय करूया, कॉस थिटाला इकडे आणूया, 2ला इकडे आणूया, म्हणजे हा साइन थिटा आणि हा कॉस थिटा इकडे आणला म्हणजे काय होतो, तर कॉस थिटा. इकडे असणार आहे हा मित्रांनो 5 आणि हा पुन्हा 2 खाली आला म्हणजे 5/2. साइन थिटा छेद कॉस थिटा असतो मित्रांनो टॅन थिटा. टॅन थिटाची किंमत आली 5/2. याचं कारण लिहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ओके फ्रेंड्स, एका मार्काला हे गणित आहे. पुढचं गणित, प्रश्न दुसरा आहे, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती लिहून पूर्ण करा. पुढील आकृतीत AP लंब BC, AD लंब BC दिलाय. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC, एरिया ऑफ ट्रायंगल BCD, APC आणि BCD. मित्रांनो आपल्याला BCD म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येईल
हा जो आहे ना तो जोडावा लागेल मित्रांनो BCD काढण्यासाठी. ओके, हा जोडूया. ओके, BCD यांचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी कृती पूर्ण करायची. बघूया, AP लंब BC दिलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो रेख AD जी आहे ती आहे समांतर BC, हे आपल्याला दिलेलं आहे. इथे बघा AD लंब BC, सॉरी. तर पण सुरुवात करूया. त्रिकोण ABC व BCD या दोन त्रिकोणांचा पाया रेख कोणता सामायिक आहे यामध्ये मित्रांनो, या दोन्ही त्रिकोणांचा BC जो आहे ना हा पाया सामायिक आहे, त्यामुळे इथे येणार BC. समांतर रेषामध्ये बद्ध असल्यामुळे त्यांची उंची जी आहे मित्रांनो रेख AP, आता या दोन समांतर रेषा आहेत नाही का, ही उंची आपल्याला इथे काढून दिली आहे. दोन समांतर रेषांमधील लंबांतर नेहमी सारखं असतं, म्हणजे उंची सारखी असते, म्हणजे AP जो आहे हा समान आहे. ओके फ्रेंड्स, हे तुमचं लिहून झालंय. आता दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची जी आहे मित्रांनो ती सारखी आहे. BC हा पाया सारखा आहे, त्यामुळे इथे लिहिणार BC आणि AP उंची इथे सुद्धा BC छेद AP. मित्रांनो दोन्ही सेम आहेत, BC गेला AP गेला, म्हणजे काय येणार 1/1, म्हणजेच यांचं गुणोत्तर आलं 1:1, जे आपल्याला भरून दिलं इथे. अशा पद्धतीने मित्रांनो हे सोडवता येईल. पुढे बघूया, पुढील कृती पूर्ण करा. sin² θ प्लस cos² θ बरोबर आपल्याला मित्रांनो सिद्ध करायचं आहे. आता मित्रांनो इथे सिद्ध करायचं आहे, तर इथे काय ही कोणती नित्य समानता आहे, तर 1 असते, त्यामुळे इथे येणार उत्तर 1. आता प्रत्येक पदाला cos² θ ने भागायचं आहे. याला भागितलं, याला भागितलं, यालाही भागितलं, इथे असणार 1. आता मित्रांनो sin² sin अपॉन cos काय असतो, तो असतो tan, म्हणजे इथे येणार tan² θ. हा cos² θ गेला, त्यामुळे 1 आहे, आणि 1/cos² काय असतो, तर sec² θ. अशा पद्धतीने ही सुद्धा तुम्हाला सहज भरता येईल. प्रश्न दुसरा B, पुढीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. मित्रांनो 2 मार्काचा प्रश्न असतो. आता मित्रांनो हा जो आहे ना, तर हा याचे उत्तर बरेच येऊ शकतात, म्हणजे हा मुक्त प्रश्न आहे, वेगवेगळे उत्तर याचे येऊ शकतात. चला आपण सोडूया. -1, 8, 3, 4 या बिंदूपासून समोर असणाऱ्या बिंदूंची एक जोडी लिहा. समजा तो मानून घेऊया मित्रांनो, समजा PXY हा बिंदू -1, 8 व 3, 4 या बिंदूपासून समदूर आहे. समदूर आहे म्हणजे सारख्या अंतरावर आहे. मित्रांनो अंतराच्या सूत्रानुसार आपल्याला लिहिता येईल. अंतराच्या सूत्रानुसार P पासून हा सारखा आहे, म्हणजे याला आपण नाव समजा दिलं तरी चालेल, PA, याला नाव देऊया B. PA बरोबर PB असणार नाही का, PA बरोबर PB, म्हणजेच काय मित्रांनो, तर PA चा वर्ग बरोबर PB चा वर्ग. आणि इथे अंतराचं सूत्र आपण वापरलं तर काय मिळणार आहे, तर बघा हा आहे P आणि हा आहे 1 वजा 1 कंसाचा वर्ग, आणि वर्ग केलाय त्यामुळे आपण वर्गमूळ लिहिणार नाही, ते डायरेक्ट लिहिणार x अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक y वजा 8 कंसाचा वर्ग. आता P आणि B म्हणजे P x वजा 3 आणि y वजा 4 लिहूया. x वजा 3चा वर्ग अधिक y वजा 4चा वर्ग. हे सोडूया. x वर्ग अधिक 2x a अधिक b कंसाचा वर्गाचं सूत्र वापरणार, अधिक 1 इकडे येणार y वर्ग अधिक 8 दुने 16y आणि याचा वर्ग म्हणजे 64. इकडे काय येणार मित्रांनो, x वर्ग वजा 3 दुने 6x याचा वर्ग 9. इथे काय येणार मित्रांनो, y वर्ग 4ची दुप्पट 8 वजा 8y अधिक 16. नीट लक्षात घ्या, a अधिक b कंसाचा वर्ग हे सूत्र आपण वापरलंय मित्रांनो. हा x वर्ग गेला, x वर्ग गेला, y वर्ग गेला, y वर्ग गेला, काय शिल्लक राहिलं बघूया. 2x या 6x इकडे आणा, म्हणजे 2x अधिक 6x. हा आहे 16y वजा 16y, या 8y इकडे आणा, हा वजा आहे तो होईल धन 8y, आणि हा 16 आणि 9 इकडे आहेत तर ते आपण लिहूया. 16 आणि 9 25 होतात, आणि हा 64 आणि 1 65 आपल्याला तिकडे घ्यावा लागेल, म्हणजे हा इकडे घेतला 65. काय मिळालं मित्रांनो, 6 आणि 2 8x वजा 16 अधिक 8 म्हणजे वजा 8y, आणि 25 मधनं वजा 65 केले तर मिळतात वजा 40. मित्रांनो बघा इथे लक्षात घ्या, 8 ने भाग जातोय, 8 ने भागून घ्या, काय मिळतंय x वजा y 8 45 वजा 5 8 ने भागून. आता मित्रांनो हे समीकरण आलंय, आपल्याला असं लिहिता येईल, y ला इकडे घेतला तर y बरोबर x अधिक 5 नाही का. आता यामध्ये आपण कोणतीही किंमत ठेवली x ची तर आपल्याला y मिळणार आहे नाही का. तर समजा मित्रांनो तो जो बिंदू आहे P तो मी x बरोबर 0 घेतला.
x बरोबर 0 घेतला तर y बरोबर किती मिळेल? 5 मिळेल, नाही का? याचं उत्तर तुम्ही 1 घेतलं तरी चालेल, मग तो y बरोबर 6 मिळेल, ते सुद्धा येईल कारण की तो सुद्धा समदूर आहे. म्हणजे P05 हा बिंदू -1.8 आणि 3.4 पासून समदूर आहे, अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित आपल्याला सोडवता येईल. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित लगेच बघूया. काय बघा, पी हा सामायिक केंद्रबिंदू असणाऱ्या दोन वर्तुळांपैकी मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 10 आणि लहान वर्तुळाची त्रिज्या 8 असल्यास मोठ्या वर्तुळावरील सी या बिंदूतून लहान वर्तुळास काढलेल्या स्पर्शीय खंडाची लांबी काढा. मित्रांनो, हे जे एक वर्तुळ आहे, नाही का, आपल्याला सांगता येईल, आणि एक मोठं वर्तुळ आहे, लहान वर्तुळाची त्रिज्या 8 आणि ही मोठ्या वर्तुळाची त्रिज्या 10. इथून स्पर्शिका खंड काढला आहे, तर टी सी आपण नाव दिले समजा त्याला, तर आपल्याला याची लांबी काढायची आहे. लिहूया, रेख पीटी व रेख पीसी काय द्या मित्रांनो. पीटी लहान वर्तुळाची त्रिज्या आणि पीसी जी ती मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे. रेख पीटी व पीसी काढा ज्या की त्रिज्या आहेत, नाही का. पीटी ही लहान वर्तुळाची त्रिज्या, पीटी ही लहान वर्तुळाची त्रिज्या, आणि मित्रांनो हा काय, मग हा टी स्पर्शबिंदू होईल, नाही का. टी हा स्पर्शबिंदू. मग मित्रांनो, स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते, म्हणजे हा 90 झाला. म्हणजे पी टी सी बरोबर काय येणार? 90. कारण काय? स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओके फ्रेंड्स, हे झालंय. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं, तर त्रिकोण पीटीसी घ्या, काटकोन त्रिकोण येतो, पायथागोरसचं प्रमेय लावा. पायथागोरसच्या प्रमेयानुसार त्रिकोण पीटीसी मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार आता मित्रांनो ते काय ते आपण बघूया. पीसीचा वर्ग बरोबर पीटीचा वर्ग अधिक टीसीचा वर्ग. आपल्याला टीसी काढायचा आहे. 10चा वर्ग हा आहे 8चा वर्ग अधिक टीसीचा वर्ग. 10चा वर्ग 100 बरोबर 64 अधिक टीसीचा वर्ग. म्हणजे मित्रांनो टीसीचा वर्ग बरोबर काय, तर 100 वजा 64 म्हणजे येतील किती? 36. टीसीचा वर्ग बरोबर 36 मित्रांनो. तर टीसी बरोबर किती येणार? तर अर्थात वर्गमूळ घ्या 6, हे त्याचं उत्तर असेल. म्हणजे 6 एकक हे त्याचं उत्तर आहे. स्पर्शखंडाची लांबी जी आहे ही आहे 6 एकक, असं लक्षात आलं असेल तुमच्या. स्पर्शिका खंडाची लांबी बरोबर 6 एकक. ओके फ्रेंड्स. तिसरा प्रश्न, त्रिकोण एबीसी मध्ये एपी क्यू 60 एबीसी 60 सिद्ध करा. एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यू सी. मित्रांनो आपल्याला दिलेलं काय, एपी क्यू 60 आहे. सुरुवात करूया तिथूनच. कोण एपी क्यू बरोबर 60, कोण एबीसी बरोबर 60. हाही 60 आहे, हाही 60 आहे. म्हणजेच हे दोन कोण सारखे असतील, 60-60 आहेत. लिहून टाका. एपी क्यू बरोबर कोण एबीसी प्रत्येक 60. मग मित्रांनो हा कोण आणि हा कोण या ज्या दोन रेषा घेतात त्यांचे संगत कोण आहेत, नाही का. कोण एपी क्यू व कोण एबीसी संगत कोण आहेत. हे संगत कोण आहेत. मग मित्रांनो जर संगत कोण एकरूप असतील तर काय असतात, तर त्या दोन रेषा समांतर असतात. व्यत्यास आहे. त्यामुळे रेख पी क्यू समांतर रेख बीसी. रेख पी क्यू समांतर रेख बीसी आली म्हणून त्रिकोण एबीसी मध्ये प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार आपल्याला म्हणता येईल एपी छेद पीबी बरोबर एक्यू छेद क्यू सी. हे आपल्याला सहज प्रूव्ह करता येईल. ओके फ्रेंड्स, पुढच्या गणित बघूया. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 10 वर्गमुळात 2 सेमी आहे. चौरस कर्णावर काढला असता तयार होणाऱ्या त्रिकोणात परस्परांना लंब असणाऱ्या बाजूंची लांबी किती.
मित्रांनो प्रश्न आहे ना असा फिरून विचारलाय, काय दिलंय, कर्ण दिलाय आणि आपल्या थोडक्यात बाजूंची लांबी काढायची, त्याची बाजूची लांबी काढायची, बाकी दुसरं काही नाहीये. कापला असता वगैरे हे थोडं फिरवलेलं आहे. आपल्याला लंब असणाऱ्या बाजू याच असतात नाही का. तर मग मित्रांनो कर्ण जर कापला तर बाजूंची लांबी किती. सुरुवात करूया. समजा नाव देऊया त्याला ABCD. हा समजा तो चौकोन आहे, चौरस आहे. चौकोन ABCD हा चौरस आहे. आता मित्रांनो कोण ABC इथे घेऊया 90, कारण की चौरसाचा कोण नाही का. म्हणून त्रिकोण ABC या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरता येईल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय मित्रांनो पायथागोरसच्या प्रमेयानुसार AC वर्ग बरोबर काय येणार, AB वर्ग अधिक BC वर्ग. AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे आपण लिहू शकतो. आणि मित्रांनो ही बाजू आणि ही बाजू सारखी, कारण काय AB बरोबर BC नाही का. चौरस आहे, चौरसाच्या सर्व बाजू एकरूप असतात. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, AC बरोबर AB ची किंमत 30 इथे टाकूया, AB वर्ग आणि BC ची किंमत AB, म्हणजे इथे पुन्हा AB वर्ग, म्हणजेच AC वर्ग बरोबर 2AB वर्ग हे आपल्याला लिहिता येईल. AC तर आहे मित्रांनो 10 वर्गमुळात 2, म्हणजे 10 वर्गमुळात 2 कंसाचा वर्ग करावा लागेल. इथे येणार 2AB वर्ग. मित्रांनो हा काय मिळतोय बघा, 10चा वर्ग 100 आणि वर्गमुळात 2चा वर्ग 2 बरोबर 2AB वर्ग. हा 2 2 कॅन्सल करून टाका, म्हणजेच काय मिळालं बघा, AB वर्ग बरोबर 100, AB वर्ग बरोबर 100. जर वर्गमूळ घेतलं तर AB बरोबर मिळतोय मित्रांनो 10. आणि बाजू कोणत्या आहेत तर AB आणि BC या लंब बाजू आहेत, म्हणजे AB लंब BC आपल्याला दिली आहे, म्हणजे AB आणि BC यांची लांबी किती आहे 10. खाली विधान लिहून टाका. त्रिकोणात परस्परांना लंब असणाऱ्या बाजूंची लांबी 10 सेंटीमीटर आहे. लक्षात घ्या, हे विधान लिहून टाका. प्रश्न क्रमांक 5. आकृतीतील चक्री चौकोन ABCD मध्ये मेजर कंस AXB बरोबर मेजर कंस CYD. AXB आणि CYD एकरूप आहे. सिद्ध करा. बाजू AD समांतर बाजू BC. कोणती बाजू, तर ही बाजू आणि ही बाजू समांतर आहे, हे मित्रांनो आपल्याला दाखवायचं आहे. सुरुवात करूया. आधी काय करूया तर रेख DB काढून घ्या. रेख DB काढा मित्रांनो. हा DB काढल्यानंतर जे आपल्याला दिलेलं आहे 2 कंस एकरूप ते लिहूया. मेजर कंस AXB एकरूप मेजर कंस CYD. मित्रांनो हे 2 कंस एकरूप आहेत, लक्षात घ्या. हे एकरूप असतील मित्रांनो तर आंतरलिखित कोणाचा प्रमेय काय सांगतं आपल्याला ते आपण लिहूया. कोन ADB बरोबर, ADB म्हणजे हा कोन, ADB बरोबर 1/2 त्याने अंतरखंडित केलेला कंस म्हणजे AXB 1/2 मेजर कंस AXB. मित्रांनो याला आधी एक नाव द्या. हे झालं अंतरलिखित कोनाचे प्रमेय. लिखित कोनाचे प्रमेय याला नाव देऊन टाका 2. त्याचप्रमाणे CYD घेऊया. कोन CYD जो आहे तो आपण घेऊया. CYD हा कंस अंतर्लिखित करणारा कोण कोणता आहे तर तो आहे CBD. हा कोण आहे तो CBD बरोबर इथे सुद्धा त्याच पद्धतीने 1/2 मेजर कंस CYD याला नाव द्या 3. इथे सुद्धा सेम रिजन आहे अंतर्लिखित कोनाचे प्रमेय. मग मित्रांनो ADB बरोबर 1/2 मापकोन AXB, CBD बरोबर 1/2 कोन मापकोन CYD आणि हे 2 तर बरोबर आहेत. म्हणजेच काय हे 2 कोन सुद्धा कसे तर एकरूप आहेत. 1, 2 व 3 वरून आपल्याला समजता येईल कोन ADB एकरूप कोन CBD. आणि मित्रांनो ADB आणि CBD कोणते कोण आहेत बघा. ADB म्हणजे हा कोन आणि CBD म्हणजे हा कोन. आणि मित्रांनो हे जर 2 कोन एकरूप असतील, ही त्यांची छेदिका मानली तर या 2 रेषा कशा असतील तर समांतर असतील व्युत्क्रम कोन कसोटीनुसार, नाही का. कारण की हे व्युत्क्रम कोन आहेत. लिहूया हे व्युत्क्रम कोन, हे व्युत्क्रम कोन झाले. मग मित्रांनो त्या कसोटीनुसार आपल्याला म्हणता येईल बाजू AD समांतर बाजू BC.
अशा पद्धतीने मित्रांनो हे समांतर आपल्याला दाखवता येतील. प्रश्न तिसरा असतो मित्रांनो कृती. 3 मार्काचा हा प्रश्न असतो. एक कृती आपल्याला लिहायची असते, 2 दिलेले असतात. सुरुवात करूया. A89 B12 या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला P67 कोणत्या गुणोत्तरात विभाजन करतो ते काढण्यासाठी पुढील कृती करा. समजा P हा रेख AB ला MSN या गुणोत्तरात विभागतो. मित्रांनो इथे नावं दिलीत. हा x1 y1, हा x2 y2 आणि याला xy. रेषाखंडाच्या विभाजनाचं सूत्र माहिती मित्रांनो. सूत्र काय असतं ते तर 7 इथे दिलेलं आहे आपल्याला. डायरेक्ट दिलेला आहे 7 म्हणजे कोणता असणार आहे तर y असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या नाही का. म्हणजे My2. आता y2 इथे काय आहे तर y2 आहे 2, त्यामुळे इथे येणार 2. n हे भरलेलं आहे. आता मित्रांनो डायरेक्ट स्टेप लिहिली आहे. 7m आणि 7m याला गुणेल. 2 गुणिले m किती होतात तर 2m आणि 9 गुणिले n 9n इथे लिहिलेले आहेत. आता मित्रांनो काय करणार आहेत आपण तर m इकडे या बाजूला घेतलाय तर हा येईल 2m आणि हा 7n इकडे घेतलाय म्हणजे येईल वजा 7n. 7m मधनं 2m गेले मित्रांनो किती येतात 5m येईल आणि 9 मधनं 7 गेले 2n आलेले आहेत. आता n ला इकडे घेतलाय म्हणजे 2/5. हा 2 इकडेच असणार आहे आणि हा 5 इकडे जाईल म्हणजे 2/5. हे याचं उत्तर. अशा पद्धतीने तुम्हाला फक्त रिक्त जागा भरायच्या आहेत, त्या तुम्हाला सहज भरता येतील. एका मैदानात 8 मीटर 4 मीटर उंचीचे 2 खांब जमिनीशी लंब रूपात रोवले आहेत. लहान खांबाची सावली 6 मीटर लांब पडते. तर पुढील कृती पूर्ण करून आपल्याला शोधायची आहे. लिहूया. आता ही आकृती दिलेली आहे. AB आणि CD 2 खांब जमिनीशी लंब रूपात आहेत. AB बरोबर 8, CD बरोबर 4 ही सगळी माहिती आपल्याला दिली आहे. आणि इथे सुद्धा हा x आहे आणि हा आहे 6 मीटर. आता मित्रांनो काय केले बघा. त्रिकोण ABE व त्रिकोण CD कुठे येते ABE आणि CDE या दोन त्रिकोणांमध्ये AEB म्हणजे हा कोन आणि इकडे सामायिक कोण म्हटलंय म्हणजे AEB असेल तर याचा हा CED असेल. लिहून टाका कोण CED जो की सामायिक आहे. आता प्रत्येकी 90 मापाचा मित्रांनो हा ABE 90 आहे. इथे असणार CDE तो इथे लिहून टाका CDE. तर मित्रांनो आता या दोन त्रिकोणात 2 कोण जे आहेत ते एकरूप आहेत म्हणजे ही कोणती कसोटी येणार तर कोको समरूपता कसोटी. कोको समरूपता कसोटी. आता मित्रांनो हे 2 त्रिकोण समरूप आले म्हणजे त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतील. AB ची संगत बाजू कोणती CD. आता BE घेतली आहे तर इथे येणार आहे DE. तीही तुम्हाला कळत येईल. AB ची किंमत टाकली 8, CD ची किंमत 4, BE ची किंमत 1+6 दिली होती आणि DE ची किंमत किती आहे तर DE ची किंमत आहे 6 मीटर. ती इथे लिहून टाका. आता मित्रांनो इथे थोडक्यात कॅल्क्युलेशन केलं. डायरेक्ट उत्तर इथे आपल्याला काढावं लागणार आहे पण आपण ते करूया. बघा किती होतात. हा 6 इकडे गेला म्हणजे 8 गुणिले 6/4 बरोबर 1+6. 4 1 4 2 8 6 2 12 झाले बरोबर 1+6. या 6ला इकडे घ्या. 12 वजा 6 म्हणजे x म्हणजे x ची किंमत आली मित्रांनो 6. x ची किंमत 6 आली. लक्षात आलं असेल तुमच्या. आता B बरोबर BD अधिक D हे तर आपल्याला सगळं भरून दिलंय. अशा पद्धतीने मित्रांनो ही कृती सुद्धा झाली पूर्ण. प्रश्न तिसरा B मित्रांनो आपण घेत आहोत आता जो की 6 मार्काचा असतो. 2 प्रश्न सोडवायचे असतात. सोबतच्या आकृतीमध्ये AB पॅरलल CD, AB CD ला पॅरलल आहे. AE लंब आहे CD ला. ABC 90 दिलाय. AB बरोबर 10 दिलाय. BC बरोबर 15 दिलाय. AD बरोबर 17 दिलाय. तर AE ची लांबी किती. AE म्हणजे कुठे मित्रांनो तर ही लांबी आपल्याला काढायची आहे. DE ची लांबी काढायची आहे. ही लांबी आपल्याला काढायची आहे. त्याचप्रमाणे DC ची लांबी म्हणजे ही पूर्ण लांबी आपल्याला काढायची आहे. आता मित्रांनो आपण सुरुवात करूया. इथे आपल्याला काय दिले बघा. AEC जो आहे हा 90 येईल कारण काय आपल्याला दिलेला आहे AE लंब CD. आता मित्रांनो लिहूया आपण सुरुवात करूया. कोन AEB बरोबर 90 कारण काय पक्ष. आता मित्रांनो या 2 समांतर रेषा आहेत. हा लंब आहे म्हणजे हा सुद्धा किती असणार हा सुद्धा लंबच असणार आहे म्हणजे EAB बरोबर सुद्धा किती येणार तर तो सुद्धा येणार 90 कारण काय मित्रांनो कोन AEC आणि EAB अधिक EAB बरोबर किती असणार आहेत 180 असणार आहेत म्हणजे हा उरलेला 90 येणार. ओके मग मित्रांनो हा 90 आहे हा 90 आहे हा 90 दिलाय हा सुद्धा 90 असणार आहे म्हणजे थोडक्यात काय चौकोन ABC हा कोणता चौकोन आहे तर हा आयत आहे. कोन ABC बरोबर 90 पक्ष म्हणून चौकोन ABCE हा आयत आहे.
मग मित्रांनो आयत असेल तर आयताच्या सम्मुख भुजा कशा असतात, ते एकरूप असतात. एक गुणधर्म आपण शिकलोय. आयताच्या सम्मुख भुजा एकरूप असतात. सम्मुख भुजा एकरूप असतात. मग मित्रांनो ही 10 आहे म्हणजे सीई किती येणार, एई बरोबर सीई ही सुद्धा किती येणार 10. आणि बीसीची सम्मुख भुजा कोणती, ए, ही 15 दिली म्हणजे ही सुद्धा किती येणार 15. बीसी बरोबर एई बरोबर 15. हे तुमच्या लक्षात आलं असेल. हा 15 आला, हा 10 आला. आता आपल्याला काय विचारलंय, एईची लांबी काढा. मित्रांनो एईची लांबी तर काढून झाली नाही का, एई बरोबर 10. पुढे डीची लांबी आपल्याला काढायची, ही लांबी. तर आपण इथे विचार करूया, त्रिकोण एईडी हा काटकोन त्रिकोण आहे नाही का. सुरुवात करूया. त्रिकोण एईडी या काटकोन त्रिकोणात, त्रिकोण एईडी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय आपल्याला वापरावं लागेल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही पूर्ण लिहा, मी पात्रानुसार लिहिलंय फक्त, पण तुम्ही पूर्ण लिहा. एडीचा वर्ग बरोबर डीईचा वर्ग अधिक एईचा वर्ग. बघा लक्षात घ्या, एडीचा वर्ग बरोबर काय, तर एईचा वर्ग अधिक डीईचा वर्ग. एडी आहे 17, 17चा वर्ग. डीई आपण काढला होता, सॉरी काढायचा आहे डीई, आणि एई होता 15. डीईचा वर्ग अधिक 15चा वर्ग. 17चा वर्ग किती होतो मित्रांनो, 289 बरोबर डीईचा वर्ग, आणि 15चा वर्ग होतो 225. 225 इकडे घ्या, किंवा डीईचा वर्ग बरोबर 289 वजा 225 किती येतील मित्रांनो, तर 64. आणि डी वर्ग बरोबर 64, म्हणून डी बरोबर किती येणार, तर येणार 8. डी मिळाला 8. तर आपल्याला मित्रांनो डी पण 8 काढून झाला आहे. आपल्याला काढायचं आहे डीसी. डीसी काय, तर एक रेषी आहेत बघा, डी डॅश ई डॅश सी. आणि डीसी बरोबर काय येणार मित्रांनो, तर डीई अधिक ईसी. डीई अधिक ईसी. डी होता 10, हा होता 8 आलाय. डी बरोबर ईसी, सॉरी डी 8 आहे, ईसी 10 होता, म्हणजे झाले 18. डीसी बरोबर आला 18. लक्षात घ्या मित्रांनो, यात सर्व बाजू आपण काढलेल्या आहेत. प्रश्न दुसरा काय मित्रांनो, सिद्ध करा की वर्तुळाच्या कोणत्याही बिंदूतून जाणारी स्पर्शिका तो केंद्राशी जोडणाऱ्या त्रिज्येला लंब असते. मित्रांनो हे प्रमेय तुमच्या पुस्तकात सुद्धा दिलेलं आहे नाही का, त्यामुळे याच्यात जास्त वेळ न घालवता मी तो पटकन सांगण्याचा प्रयत्न करतो. मी आधीच लिहून ठेवलं आहे ते, कारण की आपला वेळ वाचेल. काय करतो मित्रांनो, हे प्रमेयामध्ये आपण काय करतो, तर पक्ष लिहितो. केंद्र असलेल्या वर्तुळाला रेषा एल ही पी बिंदू, ही एल रेषा पी बिंदू स्पर्श करते. ओपी ही त्रिज्या आहे. आपल्याला सिद्ध काय करायचं आहे, तर रेषा एल समान लंब त्रिज्या ओपी, हा आपल्याला लंब दाखवायचा आहे नाही का. तर मित्रांनो या प्रमेयाची सिद्धता अप्रत्यक्ष सिद्धतेने द्यायची असते. म्हणजे जे आपल्याला सिद्ध करायचे ते आपण काय करायचं, चुकीचं म्हणायचं. समजा रेषा एल ही ओपीला लंब नाही, आपल्याला लंब दाखवायची, पण आपण मानलं काय, ती लंब नाही. ओके. मग मित्रांनो समजा बिंदू ओ मधून जाणारी रेषा एल ला लंब असणारी दुसरी रेषा काढली. मित्रांनो आपण मानलं पी जी रेषा आहे, ही जी रेषा आहे लंब नाहीये, मग एक लंब असणारी रेषा तर असतेच प्रत्येक बिंदूतून, मग ती आपण समजा क्यू काढली. आता ही आपण मानली लंब नाही, मग आपण एक लंब रेषा काढली की जी ओ क्यू. बिंदू आर असा घेतला. आता पुढे बिंदू आर असा घ्यायचा आहे, जेवढं अंतर हे ना तेवढंच अंतर इथे घ्यायचं आहे. बिंदू आर असा घेता येईल की क्यू पी बरोबर क्यू आर, क्यू पी बरोबर क्यू आर अंतर घेतलं. आता हे दोन त्रिकोण तयार झाले, या दोन त्रिकोणांत आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर मित्रांनो क्यू आर बरोबर क्यू पी असणार, क्यू आर बरोबर क्यू पी, कारण की तेवढंच आपण अंतर घेतलंय, रचना केली आहे. त्याचप्रमाणे ओ क्यू आर आपण हा लंब काढलाय, आणि हा सुद्धा ओ क्यू पी लंब, म्हणजे प्रत्येकी 90. आणि ओ क्यू ही सामायिक भुजा या दोन्ही त्रिकोणांची, म्हणजेच कोणती कसोटी, तर बाकोबा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण कसे आले, ते आले एकरूप. आता हे दोन त्रिकोण जर एकरूप आहेत मित्रांनो, तर त्यांच्या संगत बाजू एकरूप असतील, म्हणजे ओ आर बरोबर काय असणार आहे, ओपी असणार आहे. आता ओ आर बरोबर जो ओपी येणार, तर मित्रांनो आपल्या लक्षात घ्या ओपी काय होती, ओपी ही होती त्रिज्या नाही का. मग मित्रांनो ओपी ही त्रिज्या आहे, तर आर बिंदू सुद्धा काय, हा सुद्धा त्रिज्या होईल, कारण की दोन्ही सारखे आहेत. आणि बिंदू आर जर वर्तुळावर असेल मित्रांनो, तर हे शक्य आहे का, बिंदू आर हा सुद्धा वर्तुळावर असेल. आणि मित्रांनो हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. कारण काय मित्रांनो,
तर हे लक्षात घ्या. आपण मानलं काय, जर एकाच वर्तुळामध्ये हा आणि हा एकाच वर्तुळावर कसा असू शकतो, कारण स्पर्शिका जी आहे मित्रांनो वर्तुळाला एकाच बिंदूत छेदते आणि ती पी मध्ये छेदत होती आणि हे आपल्याला कॉन्ट्रडिक्शन मिळालं, हे अशक्य आपल्याला मिळालं. म्हणून जे आपण मानलं होतं की रेषा एल ही ओपीला लंब नाही, ते चूक आहे. रेषा एल ही ओपीला लंब आहे. मग लिहूया, म्हणून रेषा एल लंब आहे रेषा ओपी, जे आपल्याला सिद्ध करायचं होतं. अर्थात तुमच्या पुस्तकात ही दिलेली आहे मित्रांनो. 1 वजा टॅनचा चौथा घात एक्स बरोबर 2 सेक वर्ग एक्स वजा सेकचा चौथा घात एक्स. मित्रांनो आपण नित्य समानता वापरली, ती वापरूया. एक नित्य समानता आपल्याला माहिती आहे, कोणती ती नित्य समानता जी टॅन आणि सेकची, ती म्हणजे आहे 1 अधिक टॅन वर्ग एक्स बरोबर येतो सेक वर्ग एक्स. मग मित्रांनो टॅन वर्ग एक्स बरोबर जर काढला तर काय येईल, हा एक इकडे घ्या, म्हणजे सेक वर्ग एक्स वजा 1. आता दोन्ही बाजूंचे वर्ग करूया, दोन्ही बाजूंचे वर्ग करू, आता दोन्ही बाजूंचे वर्ग केले तर याचा वर्ग किती, तर टॅनचा चौथा घात एक्स. आणि मित्रांनो हा कंस होईल नाही का, त्याचा वर्ग होईल तो, म्हणजे सेक वर्ग एक्स वजा 1 कंसाचा वर्ग. हा झाला ए, हा झाला बी. ए वजा बी कंसाचा वर्गाचं सूत्र एचा वर्ग म्हणजे सेक वर्गचा वर्ग, म्हणजे येणार सेकचा चौथा घात एक्स वजा 2ab म्हणजे 2 सेक वर्ग एक्स आणि याचा वर्ग अधिक 1. ही आली मित्रांनो टॅनचा चौथा घातची किंमत. आता आपल्याला हे सिद्ध करायचं होतं. आता आपण डावी बाजू घेऊया. डावी बाजू बरोबर काय आहे, 1 वजा टॅनचा चौथा घात एक्स बरोबर, आता 1 वरनं टॅन चौथा घातची किंमत इथे टाकूया, 1 वजा, आता ही किंमत मी टाकतोय सेकचा चौथा घात एक्स वजा 2 सेक वर्ग एक्स अधिक 1. आता मित्रांनो काय होईल, कंस सोडूया, 1 हा वजा आहे तो वजा सेकचा चौथा घात एक्स वजा वजा अधिक 2 सेक वर्ग एक्स आणि हा वजा 1 होईल. मित्रांनो 1 आणि वजा 1 गेला, काय शिल्लक राहिलंय बघा, हा आधी लिहितोय 2 सेकचा वर्ग एक्स आणि हा वजा सेकचा चौथा घात एक्स. आणि मित्रांनो हेच तर आपल्याला दाखवायचं होतं, हीच तर आपली होती उजवी बाजू. आणि अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो हे सहज सिद्ध करता येतं. 1 वजा टॅनचा चौथा घात एक्स बरोबर 2 सेक वर्ग एक्स वजा सेकचा चौथा घात एक्स. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेले वर्तुळ हे डी केंद्र असलेल्या वर्तुळाला बिंदू ई मध्ये आतून स्पर्श करते. बिंदू डी हा आतील वर्तुळावर आहे. ओके, बाहेरील वर्तुळाची जीवा ई बी, ही जीवा ई बी आहे मोठ्या वर्तुळाची, ए मध्ये छेदते. तर सिद्ध करा ई ए बरोबर ए बी. ई ए आणि ए बी आपल्याला सिद्ध करायचं आहे. ओके फ्रेंड्स, आता ईडी आणि एडी जो आहे तो काढून घेऊया. ईडी हा जोडा आणि एडी हा जोडा. हा जोडल्यानंतर आपल्याला सिद्धता करायची. सी व डी हे केंद्र असलेले वर्तुळे परस्परांना अंतरस्पर्श करतात, हे आपल्याला कळतं इथे नाही का. सुरुवात करूया. सी व डी ही केंद्र असलेली वर्तुळे परस्परांना आतून ई या बिंदूत स्पर्श करतात. आता ही आतून स्पर्श करतात तर मित्रांनो वर्तुळ केंद्र आणि स्पर्शबिंदू एक रेषीय असतात नाही का. वर्तुळ केंद्र व स्पर्शबिंदू हे कसे असतात, एक रेषीय आहेत, एक रेषीय असतात. प्रमाणे आपण शिकलो आहोत. आता मित्रांनो ईडी जो आहे हा लहान वर्तुळाचा व्यास आहे नाही का. हा लहान वर्तुळाचा व्यास आहे. ए हा लहान वर्तुळावरील बिंदू आहे, हा व्यास आहे, हा ए बिंदू आहे. म्हणजे मित्रांनो हा 90 अंशाचा कोण करणार आहे हे आपल्याला याच्यावरनं कळतंय नाही का. कारण काय तर याचा अंतर्लिखित कोण अर्धवर्तुळ असणार आहे नाही का. आपल्याला लिहिता येईल ए हा लहान वर्तुळावरील बिंदू, ईडी हा व्यास आणि ए हा
लहान वर्तुळावरील बिंदू, व्यासाचा गुणधर्म आहे मित्रांनो, वर्तुळावरील बिंदू, म्हणून आपल्याला ते मेजर कंस, हा जो येणार आहे हा कंस मेजर कंस ईडी, ईडी बरोबर किती येणार तर येणार 180. मग कोण ईएडी जो आहे, ईएडी व्यासाच्या गुणधर्मानुसार 1/2 मेजर कंस ईडी जो आहे 180, तर 1/2 गुणिले 180 किती होतात तर होतील 90. कोण ईएडी आला मित्रांनो 90. व्यासाचा गुणधर्म लिहिला डायरेक्ट तरी चालणार आहे. मग ईएडी हा काटकोन आहे. कोण ईएडी काय काटकोन आहे. मग मित्रांनो हा जर काटकोन असेल तर याचा अर्थ काय डीए लंब ईए, म्हणजेच काय डीए लंब ईए, आणि ईए ही एक पुढे वाढवलेली रेषा म्हणजे डीए लंब ईबी, म्हणजेच डीए लंब ईबी, कारण काय ती एक रेषी आहे, ईएबी एकाच रेषेत आहे त्यामुळे ती एकच रेषा आहे. म्हणजे डीए लंब ईबी आला, डीए लंब ईबी आला. आणि ईबी काय मित्रांनो तर मोठ्या वर्तुळाची ती जीवा आहे, आणि वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ई बरोबर एबी हे अंतर येणार. लिहूया डी जे मोठ्या वर्तुळाचं केंद्र आणि तिथून हा लंब काढलाय. डी मोठ्या वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे. मग मित्रांनो आपल्याला असं लिहिता येतं वर्तुळावर केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. मग मित्रांनो इथून हा लंब टाकला म्हणजे जीवा जी ती दुभागली गेली, म्हणजे काय मिळालं ईए बरोबर एबी, म्हणजेच रेख ईए एकरूप रेख एबी. आय होप मित्रांनो तुम्हाला हेही कळालं असेल. हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं आणि ते तुम्हाला कळालं असेल. मित्रांनो 1 ते प्रश्न 3 पूर्ण झालेत. पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत प्रश्न क्रमांक 4 आणि 5 जे की खूप महत्त्वाचे. थँक्यू. गुड बाय.